श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुळशी विवाह, तुळशीचे लग्न आपण आपल्या घरी साजरी करत असतो. तुमच्या घरात जरी तुळशीचे लग्न करायची पद्धत नसेल, तुम्ही तुमच्या घरात आवर्जून तुळशीचं लग्न लावायचं असतं. हे खूप सोहळा आहे, आपल्याला करण्यासाठी देवाने चान्स दिलेला आहे. यावर्षी तुळशी विवाह कधी करायचा आहे, मुहूर्त काय आहे, कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह करायची पद्धत आहे. तर बघा, यावर्षी एकादशी 11 नोव्हेंबरला आलेली आहे, ते 15 नोव्हेंबरला पौर्णिमा आहे. 11 ते 15 या 4 दिवसामध्ये तुळशी विवाह करू शकतो. या 4 दिवसामध्ये तिथीपैकी तर आपल्याला कोणत्या वेळी तुळशीचा विवाह करायचा आहे, संध्याकाळच्या वेळेस आपल्याला तुळशीचं लग्न लावायचं असतं. तर बघा, यावर्षी 2024 पंचांगानुसार एकादशी तिथे 11 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:46 सुरू होणार आहे. तर बघा, 12 तारखेला दुपारी 4:04 समाप्ती आहे. तर 12 नोव्हेंबरला दुपारी 4:04 द्वादशी तिथी सुरू होईल. ती दुसऱ्या दिवशी तुम्हाला 13 नोव्हेंबरला 1:01 समाप्ती आहे. तर 13 नोव्हेंबरला द्वादशी तिथी आपल्याला तुळशी विवाह करायचा आहे. बरेच लोक द्वादशी तुळशी विवाह करत असतात. तुम्हाला जेव्हा शक्य होईल तर तुम्ही 4 ते 5 दिवसात तुम्ही केव्हाही करू शकता. पण बरेच म्हणजे 90% तर लोक द्वादशीलाच करत असतात. तर आपल्याला 13 तारखेला साजरी करायची आहे तुळशी विवाह. हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असं एकही घर नाही की घराच्या बाहेर तुळस नाही. असं एकही घर नाही की लग्न झालं नाही किंवा लग्न होणार आहे. तुमच्या मुलाच्या लग्नामध्ये अडचणी निर्माण होत असतील तर आवर्जून तुळशीच्या लग्नामध्ये त्यांना बसवायचं आहे. त्यांच्या पण डोक्यावर अक्षता टाकायच्या आहेत. तर बघा, ते मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांनाही उपस्थित राहून द्या, त्यांच्याही डोक्यावर अक्षता पडून द्या. तुळशीचं लग्न हे विष्णूसोबत म्हणजे बाळकृष्णांच्या सोबत आपल्याला तुळशीचं लग्न लावायचं असतं. तर ते कसं लावायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर घरच्या घरी तुळशीचं लग्न कसं करायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला संध्याकाळीच तुळशीचं लग्न लावायचं असतं. आवर्जून करा. खूप काही खर्च लागणार नाही, खूप काही खर्च करावा लागत नाही. अतिशय मंगलदारी सोहळा हा आपल्याला पार पाडायचा आहे. तर तुम्ही घराच्या बाहेर करा किंवा दरवाजाच्या बाहेर करा किंवा गॅलरीत करा. किती दारी सोहळा हा तुम्हाला पार पाडायचा आहे. तुम्ही तुमच्या घरात करू शकता, दरवाजाच्या बाहेर करू शकता किंवा गॅलरीत करू शकता. तुम्ही कुठेही करू शकता. तुळशीचं लग्न आपल्याला साजरी करायचं आहे. तर एक पाट घ्यायचा आहे, आपल्याला तुळस घ्यायची आहे. तुळस आपल्याला पाटावर ठेवायची आहे. वस्त्र परिधान करायचं आहे. अलंकार आपल्याला घालून घ्यायचे आहेत. तर बघा, कानातलं घालायचं आहे, मंगळसूत्र घालायचं आहे, नथ घालायचे आहेत, बांगड्या घालायच्या आहेत, जोडवी घालायची आहे. तर हे आपल्याला सगळं घालायचं आहे. सगळं तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. 4 उसाचे खांब लावायचे आहेत. याचा मांडव टाकायचा असतो. जसे आपण नवरा नवरीला दोन्ही बाजूने मामा असतो, तर तसा 4ही बाजूला खांब टाकायचा असतो. तुळशीचे मामा असतात. तर 4ही खांब उसाचे खांब आपल्याला टाकायचे आहेत. 4ही दिशेला आपल्याला लावायचे आहेत. या पद्धतीने तुळशीची मांडणी करून घ्यायची आहे. तुळशी दामोदर विवाह. दामोदर म्हणजे काय? साक्षात भगवान विष्णू बाळकृष्णासोबत तुळशीचे लग्न लावायचे आहे. दामोदर हे नाव बाळकृष्णाला पण समर्पित आहे. आपल्याला माहिती आहे भगवान विष्णू एकरूपी आहेत. तुळशीचे लग्न हे बाळकृष्णासोबतच लावायचं आहे. एक चौरंगा घ्यायचा आहे, त्याच्यावर आपल्याला लाल वस्त्र अंतरायचं आहे. तर बघा, कलश स्थापना करायची आहे. कलश कसा स्थापना करायची हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. तर आपल्याला बघा, जिथं आपण पाट ठेवलेला आहे त्याच्या बाजूलाच आपल्याला एक चौरंग ठेवायचा आहे आणि तिथे आपल्याला कलश स्थापना करायची आहे. जास्त काही सामान लागत नाही. कुठलीही सेवा श्रद्धेने करणार खूप महत्त्वाचं असतं. तर आपल्याला बघा, दीप प्रज्वलित करायचा आहे. गणपती बाप्पांना प्राणप्रतिष्ठा करायची आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. तर बघा, शक्य असेल तर तुम्ही गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. नाही तर तुम्हाला ओम गण गणपते नमः हे 11 वेळा बोलायचं आहे. तर बघा, आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती आपल्याला स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला जागेवर ठेवायची, विराजमान करायचं आहे. तर बघा, तांदूळ ठेवायचे आहेत. त्याच्यावर तांदळावर आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि
मूर्तीची स्थापना करायची आहे। तर बघा, गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे, अक्षदा अर्पण करायच्या आहेत, लाल फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचा आहे। तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा, भारतीय संस्कृती मानवतेवर, सृष्टीवर प्रेम करणारी आहे। चराचरी स्वैरी व्हावी ही साधी एक अपेक्षा ज्ञानदेवाने व्यक्त केली होती। वनस्पती प्रेम त्यातील एक भाग म्हणजे तुळस ही अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे। आपल्या सगळ्या हिंदू धर्मामध्ये म्हणजे हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना तुळशीचे पूजन करणं फार महत्त्वाचं मानलं जातं। तुळशी ही आरोग्यदायक वनस्पती आहे। दारामध्ये तुळस वृंदावन असणे हे हिंदू धर्मामधील खूण मानली जाते, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। एवढं तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। भगवान विष्णू यांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे। तर बघा, तुळशीचा विवाह जसं आपण दिवाळी साजरी करतो त्याच पद्धतीने आपल्याला तुळशीचा विवाह आपण मोठ्या पद्धतीने साजरी करत असतो। कलशाला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचे आहे आणि फूल अर्पण करायचं आहे। तर आपली कलशाची पण स्थापना झाली। तर बघा, बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे। तर एक वेळा आपल्याला श्री सूक्त पठण करायचं आहे, एक वेळा पुरुष सूक्त बोलायचं आहे। तर आपल्याला तुळशीवर पण अभिषेक करून घ्यायचा आहे। तर तुळशीचे लग्न आपल्याला संध्याकाळीच करायचं असतं, संध्याकाळी लावायचं असतं। तर ते काय करायचं आहे, तर फुलाने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे। ते फूल पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि आपल्याला एक वेळा श्री सूक्त आणि एक वेळा पुरुष सूक्त असं बोलत बोलत आपल्याला म्हणजे तुळशी मातेवर आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे। मातेला अलंकार तरी परिधान केलेले आहेत। तर बघा, नवरी तर नटलेली आहे। बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपण अभिषेक करून घेतलाय। तर आपल्याला मूर्ती पुसून घ्यायची आहे, नवरदेवाला पण छानपैकी सजवायचं आहे। बाळकृष्णांना आपल्याला कपडे असतील तर तुम्ही अर्थात सुंदर कपडे परिधान करा। तुम्हाला तिथे एक बघा, चौरंगावर तांदळाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि स्वस्तिकवर आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्याच्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे आणि आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला पश्चिम दिशेला ठेवायचे आहे। तर त्यांचं मुख आहे ते आपल्याला पश्चिम दिशेला ठेवायचं आहे। तर बघा, बाळकृष्णाला गंध लावून घ्यायचा आहे, धूप दीप ओवाळायचे आहे, फूल अर्पण करायचं आहे। बाळकृष्णांची स्थापना झालेली आहे। तर बघा, तुळशी मातेला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे। मनोमनी प्रार्थना करायची आहे की सगळ्या देवांना, बाळकृष्णांना, गणपती बाप्पांना, तुळशी मातेला माझ्या घरात ज्या तुळशी विवाह साजरी करत आहे त्याच्यामध्ये सूक्ष्म स्वरूपात येऊन तुमची उपस्थित राहणे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे। तुळशी मातेला तुम्हाला अत्तर लावून घ्यायचं आहे, भगवान विष्णूंना पण तुम्हाला अत्तर लावून घ्यायचं आहे। या पद्धतीने मांडणी करायची आहे। तर नवरा नवरी म्हटलं की बघा, मंडवळा येतातच। मंडवळी घेणं हे स्वाभाविक आहे, मंडवळीशिवाय लग्न होत नाही। विष्णूंना आपल्याला मंडवळी घालू शकत नाही, तर त्यांच्या समोरच ठेवायचे आहे। तर तुळशी मातेला मंडवळी घालून घ्यायची आहे। त्याच्यानंतर 5 प्रकारचे आपल्याला फळ अर्पण करायचे आहेत। तर या दिवशी तुम्हाला आवळा आणि चिंच पण खूप महत्त्वाचं आहे। तर तुळशी मातेला ओटी भरायची आहे। तर बघा, तुळशी मातेच्या ओटीमध्ये आपल्याला नारळ, अलंकार आणि ओटीचं साहित्य आपल्याला ब्लाऊज पीस हे आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला तुळशी मातेची ओटी भरायची आहे। नैवेद्यामध्ये आपल्याला लाह्याचे पण नैवेद्य अर्पण करायचं आहे। तुळशी मातेला आणि बाळकृष्णाला आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे। तर बघा, सगळ्यांना थोडा थोडा लाह्याचा आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे। तर बघा, त्यावर आपल्याला तुळस ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर नैवेद्य अर्पण करायचं आहे। तर बाळकृष्णांना नैवेद्य अर्पण करायचा आहे लाह्याचा आणि तुळशी मातेला पण लाह्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। तर बघा, तुळशी विवाह करताना तुम्ही तुळस तोडू नका। आता अंतरपाठ करायचा आहे, धरायला पाहिजे। मंगलाष्टका म्हणायच्या आहेत तर यूट्यूबला लावून म्हणू शकता। अंतरपाठ धरायला पाहिजे। प्रत्येकाच्या लग्नामध्ये या सगळ्या गोष्टी केल्या असतीलच। तर बघा, सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे। तुळशी विवाह फक्त स्त्रियांनी या सगळ्या गोष्टी करायच्या नाहीत, तर सगळ्यांनी उपस्थित राहणं हे खूप महत्त्वाचं आहे। तर बघा, अंतरपाठ धरला आहे। तर त्याच्यानंतर आपल्याला मंगलाष्टक बोलल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती बोलायची आहे, बाळकृष्णांची आरती बोलायची आहे। तर तुम्हाला तुळशी मातेची जर आरती येत असेल तर तुम्ही तुळशी मातेची पण आरती करायची आहे। कुठलीही सेवा करताना मनात भाव, श्रद्धा खूप महत्त्वाचं असतं। तुळशी मातेला आपल्याला माहिती आहे की घरात येणारी प्रत्येक विघ्न ते स्वतः घेत असते। तर आपल्याला आपल्या
परिवाराला प्रत्येक संकटाला ती वाचवत असते. आपल्या घरात तुळस असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या जरी घर भाड्याचं असेल किंवा स्वतःचं जरी असेल तरी तुम्हाला तुळशीचा विवाह करायचा आहे. मंगलाष्टकम बोलताना 2 जण अंतरपाठ धरताना तर आपल्याला अक्षदा पण घ्यायच्या आहेत. अक्षदा पांढऱ्या नसाव्या, त्या आपल्याला लाल पिवळ्या करून घ्यायच्या आहेत. मंगलाष्टकम म्हणताना तेव्हा आपल्याला तुळशी मातेवर आणि बाळकृष्णांच्या मूर्तीवर आपल्याला डोक्यावर अक्षदा अर्पण करायच्या आहेत. अतिशय साध्या पद्धतीने तुळशीचं लग्न साजरी करायचं आहे. तर सगळ्या महिलांना विनंती करेल की या पद्धतीने तुळशीचं लग्न या पद्धतीनेच करायचं आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.